आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा 10%वर, मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय। दीर्घकालीन गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याच्या सूचना। मेट्रो प्रवास आता एका कार्डवर, एनसीएमसी सुविधेचं अनावरण, तिकिटाच्या रांगेतून सुटका, कुलाबा, वांद्रे, सिब्ज, आरे मेट्रो 3 मार्गिकेवर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एनसीएमसीचा वापर करता येणार। मुंबईमध्ये लोकल रेल्वे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर 38%, उपनगरीय रेल्वेमुळे जगात सर्वाधिक होणारे मृत्यू भारतात। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाण्यामध्ये उद्यापासून 17 जूनपर्यंत पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, उद्यापासून 4 दिवस शहर परिसरामध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। पुणे बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दररोज वारजे ब्रिज पासून नरे जांभूळवाडी पुलापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा। या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण। पुण्यातील नरे परिसरामध्ये अज्ञात इसमाकडून पार्किंगमधील गाड्यांची जाळपोळ, 7 दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी, सिंहगड रोड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। पुण्यामध्ये प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीचं 11व्या दिवशी आंदोलन सुरूच, सेवानिवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी प्राध्यापक दिलीप ठोंबे यांचं आंदोलन।